हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ममता अकॅडमी. बघा, आपण साऊंड ऑफ वॉवेलची जी सिरीज स्टार्ट केली आहे त्याच्यामध्ये आपण अजून एक नवीन ट्रिक आणणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये ही ट्रिक बघणार आहोत. बघा, ए ए अक्षराचे ए असं उच्चारण. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही ट्रिक व्यवस्थित समजून घेणार आहोत. ए अक्षराचे ए असं उच्चारण कोणत्या शब्दांमध्ये होतो ते आज आपण बघणार आहोत. त्याच्या पहिले बघा, ही मागची ट्रिक आहे. ही 1 नंबरची ट्रिक आपण बघितली आहे. ए नंतर वाय येत असेल तर आपण ए असं उच्चाराने त्या शब्दाला वाचन करत असतो. ही ट्रिक तुम्हाला माहीत नसेल तर मागचा व्हिडिओ बघून घ्यावा, कारण या ट्रिकवर आपण व्हिडिओ तयार केला आहे. ही आहे 2 नंबरची ट्रिक. ए नंतर आय येत असेल तरी सुद्धा आपण ए असं उच्चार एच करत असतो. ही ट्रिक सुद्धा तुम्हाला माहीत नसेल तर आपण मागे व्हिडिओ तयार केला आहे, तो व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला ही ट्रिक व्यवस्थित समजून जाईल. ही आहे 3 नंबरची ट्रिक. ए नंतर एक कॉन्सनंट मध्ये येतो आणि त्यानंतर ई येत असेल तरी सुद्धा आपण ए असं त्या शब्दाचे उच्चारानुसार वाचन करणार आहोत. ही ट्रिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही 3 नंबरची ट्रिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित समजून घेऊ. बघा, इकडे बघा, हे काही शब्द घेतले आपण. या शब्दाला कसं वाचणार आपण? मॅट. याला कसं वाचणार? मॅट. आणि हे खालचं कसं आहे? मेट. याचं म्हणजे डिफरन्स कसं काय आहे बघा. म्या कसं लिहिणार आपण? मॅट, अर्धचंद्र. ही ट्रिक तुम्हाला माहित आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले. याला आपण कसं वाचणार? मॅट. आणि हे खालचं याला आपण मेट असं वाचणार. कारण बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी ट्रिक बघणार आहोत ही या स्वरूपाची आहे. बघा, ए नंतर एक कॉन्सनंट येतंय, हा आहे कॉन्सनंट, आणि नंतर ई येतंय. मग याला आपण ए या उच्चाराने वाचन करणार आहोत. मेट असं. समजलं? बघा, आपण परत एकदा इकडे बघून घेऊ व्यवस्थित. हे तुम्हाला समजलं असेल. म्हणजे ए नंतर कॉन्सनंट येत असेल त्यानंतर ई येत असेल. बघा इकडे, ए नंतर कॉन्सनंट. कॉन्सनंट किती आहे? कॉन्सनंट किती एकूण? अल्फाबेट्स किती एकूण? 26. त्याच्यामध्ये वॉवेल जे आहे ते 5 आहे. ते 5 मायनस केले तर किती होतात? 21. 21 म्हणजे कॉन्सनंटमध्ये कोणताही कॉन्सनंट इथे येऊ शकतो. कॉन्सनंट नंतर ई येत असेल म्हणजे ए नंतर एक कॉन्सनंट त्यानंतर ई येत असेल तेव्हा आपण ए असं उच्चार करणार आहोत. ही आपली शेवटची ट्रिक आहे. बघा, काही उदाहरणच घेतले आहे आपण खाली. या उदाहरणच्या माध्यमातून, या शब्दांच्या माध्यमातून आपण व्यवस्थित या ट्रिकला समजवून घेऊ. बघा, इकडे लक्ष द्या. पहिला शब्द कोणता आहे? सेम. याला कसं वाचणार? बघा, पहिले आपण हे ट्रिकनुसार बघू. ए नंतर हा काय आहे? एम. हा काय आहे? कॉन्सनंट. म्हणजे ए नंतर कॉन्सनंट नंतर ई येतंय का नाही? बघा, सगळीकडे तसंच आहे. कॉन्सनंटला आपण राऊंड करून घेऊ. हा आहे कॉन्सनंट, हा आहे कॉन्सनंट, हा आहे कॉन्सनंट. म्हणजे ए नंतर मध्ये कॉन्सनंट येणार त्यानंतर ई. ए कॉन्सनंट ई. ए नंतर कॉन्सनंट ई. ए नंतर कॉन्सनंट ई. ही आपली ट्रिक आहे. ए नंतर एक कॉन्सनंट येत असेल. कॉन्सनंटमध्ये किती आहे? 21 कॉन्सनंट आहे. त्याच्यात कोणताही कॉन्सनंट त्या शब्दामध्ये येऊ शकतो. मग आपण त्याचे उच्चार ए असं करणार आहोत. म्हणजे याला आपण मराठीमध्ये कसं लिहिणार? सेम असं लिहिलं जाईल. म्हणजे एचे उच्चार करतोय आपण. ए कसं आहे हे बघा, एच. सेम. आता याला
2 नंबरचे शब्द बघा. मेक. मेक. मेक म्हणजे काय? बनवणे असं. ते आपण यांचे जे मराठी मीनिंग्स आहे ते आपण पुढे बघणार आहोत. पुढचा शब्द आहे केक. केक. याच्यात ए चा उच्चार होतोय ना? बघा. केक. ए मध्ये येतंय म्हणजे ए या अक्षराचे आपण ए असं उच्चार करत आहोत. पुढचे शब्द आहे लेट. मराठीमध्ये कसं लिहिणार? लेट असं. कळलं? व्यवस्थित समजून घ्या. बघा पुढचं आहे डेट. डेट कसं लिहिणार? डेट असं. बघा अजून आपण काही शब्द घेणार आहोत. त्या शब्दांमध्ये तुम्हाला जी कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल आणि हे तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. बघा याचं स्क्रीनशॉट घ्यायचे असेल घेऊन घ्या. अजून आपण काही शब्द घेऊ. चला बघा अजून आपण काही शब्द घेतले. याच्यामध्ये कसं आहे बघा. ए नंतर कॉन्सनंट येतंय, ए नंतर कॉन्सनंट येतंय, ए नंतर कॉन्सनंट, ए नंतर कॉन्सनंट, ए नंतर कॉन्सनंट, ए नंतर कॉन्सनंट. हा ए आहे. ए नंतर कॉन्सनंट नंतर ई. बरोबर आहे ना? बघा आपल्या ट्रिकनुसार बघा. आता यांना वाचन कसं करणार आपण? बघितल्यानुसार आपण बघितलंय तसं. याला कसं वाचणार? फेक. याला कसं लिहिणार? फेक असं. समजलं तुम्हाला? बघा व्यवस्थित बघून घ्या. ए च्या उच्चाराने म्हणजे ए ला आपण ए असं उच्चार करणार आहोत. बेक. बेक असं. कळतंय तुम्हाला? बघून घ्या, व्यवस्थित बघून घ्या. तसं आपण शब्दांना उच्चारानुसार वाचणार आहोत म्हणजे ए च्या उच्चाराने. बघा हे पुढचं काय आहे? बेस. बेस. ए नंतर एक कॉन्सनंट नंतर ई येतंय ना, मग ए चा उच्चार करायचा. ए ला कसं वाचणार आपण? ए असं. ए. फेक. बेक. बेस. हेट. हेट असं. असं मराठीमध्ये लिहिलं जाईल ते. पुढचं बघा नेम. नेम. आपलं नेम असतं ना, आपलं नाव असतं ना, त्याला आपण नेम असं सांगतो ना. नेम. माय नेम इज असं. नेम. आता पुढचं काय आहे? फेम. फेम. ए च्या उच्चाराने. गेम. गेम. गेम खेळतो ना आपण, गेम्स खेळतो ना मोबाईलमध्ये, ग्राउंडमध्ये जास्त खेळायचे, मोबाईलमध्ये जास्त गेम खेळू नये. बघा पुढचा आहे. पुढचा शब्द कोणता आहे? मेट. मेट. या शब्दाला बघितलं होतं ना आपण, आताच बघितलं बघा. ए नंतर कॉन्सनंट नंतर ई म्हणजे मेट. आता हे कसं बघितलं होतं? मॅट. ए याला अर्धचंद्रानुसार मॅट असं लिहिणार ना आपण. हा तसं बघा. प्लेट. प्लेट असं लिहिणार आपण. प्लेट. सेल. सेल. पेल असं वाचणार त्याला आपण. पेल. टेल. टेल. पुढचं आहे लेन. लेन असं. दिसतंय? बघून घ्या व्यवस्थित. पुढचं आहे केन असं. पुढचं शेप. शेप असं वाचणार आपण. बघा कळतंय तुम्हाला?
समजलं ना? अजून शब्द घेऊ आपण. थोडेसे जोड शब्द नंतर येतात तेव्हा व्यवस्थित कळेल आपल्याला. चला बघा, अजून आपण काही शब्द घेतले बघा. याच्यात सुद्धा एक कॉन्सनंट म्हणजे कॉन्सनंट येतंय, व्यंजन व्यंजन, त्यानंतर ई येतंय म्हणजे ए कॉन्सनंट ई. ही ट्रिक आहे आपल्याला, ए कॉन्सनंट ई. तसंच याला कसं वाचणार आपण? टेप, टेप, टेप. एचे उच्चार येते ना, एचे उच्चार करतोय ना आपण. हा, टेप. याला कसं वाचणार मग? रेट, असं, रेट. याला कसं वाचणार? स्टेट, स्टेट, स्टेट असतं ना आपला. स्टेट कोणता आहे माहित आहे ना? बघा, याला कसं वाचलं आपण? स्ट्रेट. मेल, मेल. बरोबर आहे. बघा काय लिहिलं आपण? मेल. पुढचं काय आहे? लेक. दिसतंय? पुढचं टेक. पुढचं काय आहे बघा? ब्रेक. ब्रेक असतात ना, कशाला असतात ब्रेक? गाडींना असतात ना. हा, ब्रेक. पुढचं काय आहे? सेव, सेव. बघा दिसतंय तुम्हाला? बघून घ्या व्यवस्थित. दिसतंय? सेव. पुढचं काय आहे बघा? गेव, गेव. याचे उच्चार करताय ना तुम्ही? हा, माझ्यासोबत वाचन करायचं. स्नेक, स्नेक, असं वाचन करा त्याला. बघा एचे उच्चार होतोय का नाही बघा. तर स्नेक होतंय. हा, पुढचं काय आहे हे बघा? शेक, शेक. कसं आहे? शेक. पुढचं बघा काय आहे? पुढचे शब्द वेक. दिसतंय तुम्हाला? फेड. काय आहे पुढचं? फेड. समजतंय का तुम्हाला? याचा उच्चार होतंय ना? बघा, बघा पुढचं शब्द कोणता आहे? ग्रेड, ग्रे. आणि हे आहे ड. कसं लिहिलं गेलंय बघा. बरोबर आहे ना? बघून घ्या व्यवस्थित. ग्रेड, हे ग आहे, ग्रेड. दिसतंय? पुढचं काय आहे बघा? शेड, शेड. याचे उच्चार होते ना, शेड असं. पुढचं काय आहे? ट्रेड, ट्रेड. समजतंय? ट्रे, ट्रे. कसं आहे? ट्रेड. समजलं? बघा अजून आपण शब्द घेऊ बघा. म्हणजे काय आहे, पूर्णच क्लिअर करून घेऊ त्याला. ही कन्सेप्ट पूर्ण लक्षात येऊन जाईल आपल्याला. चला बघा, अजून काही शब्द घेतले आपण. यांच्यामध्ये सुद्धा आपली हे ट्रिक दिसते बघा. व्यवस्थित बघा. ए नंतर कॉन्सनंट नंतर ई. हा कॉन्सनंट आहे, नंतर ई. ए नंतर कॉन्सनंट नंतर ई. दिसतंय तुम्हाला? सगळीकडे कॉन्सनंट आहे. ए नंतर कॉन्सनंट नंतर ई. बघा आता याला आपण वाचन कसं करणार आहे? ही आपली ट्रिक आहे. कोणती? 3 नंबरची ट्रिक आहे. ए असं उच्चार होतो ना. बघा, ब्ले, ब्ले ड असं वाचणार त्याला आपण. कसं वाचणार? ब्लेड. आता याला 2 नंबरचं ब्रे व.
असं वाचणार त्याला. दिसतंय तुम्हाला? व्यवस्थित बघून घ्या. ब्रेव, क्रेव, क्रेव, असं थोडंसं जोड शब्द येत आहे बघा. पहिले आपण सिंपल शब्द घेतले होते, आता थोडंसं जोड शब्द. हे बघा, वेव, वेव, हे एकदम सिंपल आहे, आपण बघितलं तसं. केव, केव, दिसतंय? एचे उच्चार होतंय ना, केव. चेस, चे, स, असे. चेस खेळतो ना आपण, चेस कसलं नाव आहे? गेमचे नाव आहे ना, चेस. बघा त्याच्यात सुद्धा आपले ट्रिक दिसते ना. आता याच्या केस, केस, एचे उच्चार होतंय का नाही बघा, व्यवस्थित होतंय ना. इकडे बघा, ब्लेज, काय नाव आहे ते? वाचा त्याला. कसं लिहिणार मग? ब्लेज असं लिहिलं जाईल ना ते. दिसतंय बघा, बघून घ्या. काय आहे? ब्लेज. पुढचं काय आहे? ग्लेज, ग्लेज, सेम आहे, जोड शब्द आहे बघा. तसंच आहे, फक्त ते शब्द चेंज झाले. दिसतंय तुम्हाला? पुढचं फ्लेक, काय आहे? फ्लेक, दिसतंय? हे आहे फ, फ ल ला जोडलाय. फ्लेक, दिसतंय? डबल फ्लेक झाले बघा, हे सुद्धा फ्लेक आहे, दोनदा लिहिलं गेलं इथे बघा. दिसतंय तुम्हाला? हां. पुढचं आहे काय आहे? पुढचं काय बघा, काय आहे? वाचन करा, वाचा तर. फ्लेज, काय आहे? फ्लेज, दिसतंय? कसं लिहिणार मग? फ्लेज असं लिहिलं जाईल, ज येते हे, फ्लेज. बघून घ्या, दिसतंय ना? फ्लेज. पुढचं काय आहे? क्वेक, 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 समजलं तुम्हाला? क्वेक, 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 एचे उच्चार होतंय ना, क्वेक होतंय का नाही? पुढचं बघा, स्टेक, 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 स्टेक होतंय का नाही बघा. बघा पुढचं काय आहे? तिकडचे बघा, खालचं बघा, काय आहे? फ्ले, फ्लेम, वाचता येते ना बघा. बघा आता तिकडच्या साईडच्या बघायचं. हे इकडे बघा, काय नाव आहे? फ्रेम, फ्रेम असतं ना, फ्रेम. कसं वाचणार आपण? फ्रेम. दिसतंय? आता याला ब्ले, ब्लेम, ब्लेम, दिसतंय बघा, दिसतंय ना? ब्लेम. ट्रे, ट्रेम, ट्रेम, बघा, ट्रेम. पुढचं काय आहे बघा, पुढचं काय आहे? प्लेन, प्लेन माहिती आहे ना, प्लेन, प्लेन, प्लेन मराठीमध्ये कसं लिहिलं जाईल बघा, प्लेन कसं लिहिलं जाईल? दिसतंय ना? प्लेन. पुढचं काय आहे? शेम, वाचा, कसं लिहिणार मग? हे बघा, शेम असं लिहिलं जाईल ते. दिसतंय बघा, शेम. पुढचं काय आहे? लेम, हे सोपं आहे, लेम. पुढचं काय आहे? क्रेन, क्रे, क्रे,
क्रेन. समजलं? बघा, ही शेवटची ट्रिक आज आपण बघितली. असंच आपण इंग्रजीला एकदम सोप्या पद्धतीने शिकून घेणार आहोत आणि शब्द कसं वाचायचे ते सुद्धा आपण आता शिकतच आहोत. असेच व्हिडिओ नवनवीन बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक बटनशी काय करायचे ते तुम्हाला माहीतच आहे. लाईक बटनसुद्धा हिट करा आणि ही कन्सेप्ट व्यवस्थित समजली का कमेंट्स करा. चला, बाय बाय.